आणि मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेवर परिणाम झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतीये, तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिराने धावतीये। हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय। हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिराने धावतीये। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सूरज, पुन्हा एकदा रेल्वेचं वेळापत्रक कोलमडताना दिसतंय, काय अपडेट्स आहेत तीनही मार्गांवरचे? नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की सकाळपासून पडत असलेल्या पावसाचा परिणाम हा कुठेतरी मध्य रेल्वेवर त्याचबरोबर वाहतूक ह्याच्यावर देखील पडल्याचं पाहायला मिळत आहे। मध्य रेल्वेवरती जर आपण पाहिलं तर 5 ते 10 मिनिटं उशिराने लोकल या धावत आहेत। वेस्टर्न रेल्वेवरती ही परिस्थिती काही वेगळी नाहीये, त्याच पद्धतीने सुरू आहे। तर हार्बरवरती मात्र 10 ते 15 मिनिटं जी रेल्वेची वाहतूक आहे ती उशिराने धावत असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे आपण वाहतुकीवर पाहिलं तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या ठिकाणी वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। शनिवार आहे, अशावेळी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात वीकेंडसाठी, मात्र त्या ठिकाणी ही गर्दी ही आता पुन्हा एकदा पावसामुळे या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते। दिवसभर आज जर पाऊस असाच राहिला तर मुंबईच्या अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून वाहतूक जी व्यवस्था आहे ती कोलमडू शकते अशी अंदाज देखील वर्तवला जात आहे। त्यामुळे पावसाचं प्रमाण पाहूनच नागरिकांनी बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडनं केलं जात आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।